गुड मॉर्निंग गाईज. सो माझी मॉर्निंग काही अशी झाली होती. मी लवकर उठल्यानंतर फ्रेश वगैरे झाले, मस्त माझं अंघोळ वगैरे करून झाल्यानंतर मी बसले होते इकडे उपासनेसाठी. आणि उपासना झाल्यानंतर मी माझी बाकीची सगळी कामं आवरलीच आणि सोबत माझ्या सोनू पण होती. पुढे बघायलाच तुम्ही आज मी कुठे जाणार आहे ते. सो चला तुम्ही पण माझ्यासोबत आणि तुम्ही पण असं थोडंसं स्पिरिच्युअल व्हा, नक्की व्हा. बिकॉज माणूस चुकतो, ठीक आहे. आपल्याकडून नकळत खूप साऱ्या चुका होत असतात. सो त्याच्यासाठीच आपण स्पिरिच्युअल राहायला पाहिजे. ओके. सो इथे बघा तुम्ही, सोनू इस्त्री करत होती तिच्या कपड्यांना, तिचे कॉलेजचे कपडे होते त्यांना. देन मी इकडे रेडी व्हायला स्टार्ट केलं आणि मी सोनूला बोललेच की बघून ठेव माझे हेअर्स, बिकॉज आज आपण चाललो आहे कुठेतरी. सो बघून ठेव एकदा. देन इकडे ॲपल खात होतो, बिकॉज मी आता ठरवले नो राईस, बिलकुल राईस खायचं नाही. नंतर आम्ही निघालो जाण्यासाठी. इकडे तुम्ही बघताय मला माझा लुक सिम्पल. आता रोज रोज तर मेकअप नाही ना मी लावून फिरू शकत जास्त. सो म्हणून सिम्पलच लुक करते. अँड देन आम्ही निघालो चालत चालत चालत. बिकॉज फर्स्ट टाईम मला वाटते मी मॉर्निंगला असं चालत गेले, म्हणजे जिथे मी राहते तिकडून पुढे मार्केटपर्यंत. ओके. आणि ऑटो मिळाली असती नो डाऊट, बट मला आज मस्त मॉर्निंग वाईब जरा घ्यायची होती आणि थोडं चालायला पण पाहिजे म्हणून. देन इकडे ऑटो बघितली आम्ही, ऑटोमध्ये बसलो दोघी. आता मी सोनूला सोडेल कॉलेजमध्ये आणि तिकडून मी पुढे जाणार. आणि तिचं आहे अर्बन कॉलेज, सो ती तिकडे उतरेल, मी जाणार पुढे. आता मी पुढे कुठे चालले तुम्ही बघालच. ओके. सो स्टेट्यून राहा. आणि आता मी पोचतेच आहे, डोंट वरी. सो इकडे मी पोचले आर्थिक सॅलॉनमध्ये, बिकॉज मला आज हेअरकट करायचं होतं, काहीतरी न्यू लुक. आणि माझी ही मुमेंट बघा यार, लाईक शिट यार. म्हणजे मला कट करायचे नव्हते, बट खूप खूप लाँग हेअर होते यार माझे. त्यामुळे मी असं नेहमी तोच लुक बघून पण कंटाळलेली होती आणि एवढे कॅरी करायला पण मला खूप असं जड जायचं. सो बोले चला आपण करूया न्यू काहीतरी. सो इथे मी कलर पण करणार आहे, हेअरकट पण करणार आहे, न्यू काहीतरी समथिंग. सो तुम्ही पुढे बघालच. आणि इकडे सगळी प्रोसिजर चालू झालेली आणि मी असंच दादाला विचारत होते, बिकॉज मी पण मेकअप आर्टिस्ट आहे. सो आमचं असं टॉकिंग चाललेलं की त्या रिलेटेड. देन इथे कलर चॉईससाठी मी तुम्हाला दाखवते मी जो कलर कुठला शेड यूज केलेला. सेकंड लाईनमध्ये सेकंड कलर, हा वाला कलर मी आज केला आहे माझ्या केसांना. ओके. सो पुढे बघाल तुम्ही माझा लुक कसा चेंज होणार आहे, मस्त एकदम. देन इकडे मी बिलकुल बोर नाही झाली, बिकॉज डोंट नो, मी मस्त AC मध्ये पण होते आणि मला असं थोडंसं मी नर्वस झालेले, लाईक काय होईल केसांसोबत. बिकॉज लिटरली मी कधी हेअरकट केलाच नाही आहे. म्हणजे नॉर्मल मी लेंथ वाढली तर कट करते, बट मी ॲडव्हान्स कुठला कट मारला नव्हता म्हणजे माझ्या प्लेन केसांवरती. सो मी थोडी नर्वस पण होती माझं शेवटचं लुक बघण्यासाठी. बट मला दादावरती ट्रस्ट होता की तो बेस्टच करेल जे पण काय करेल ते. सो त्यांनी ना सिरियसली बोलते तुम्ही पुढे बघाल, एवढा लुक माझा भारी झाला होता, लाईक काय बोलू मी तुम्हाला. आणि तुम्ही रिझल्ट बघितलाच असेल, त्याचे पेजवरती खूप सारे व्हिडिओज आहेत. सो मी पण तेच बघून गेलेले आणि बेस्ट होता रिझल्ट. थोडं वेट करा, तुम्हाला बघायला मिळेल. इकडे माझं हेअर वॉश चालू होतं. म्हणजे आधी तर मी आधी हेअर वॉश केले, देन त्याच्यानंतर मग ते कलर वगैरे सगळं लावून झालं, देन परत हेअर वॉश केले, देन हेअरकट वगैरे पण केलं आणि थोडेसे फ्लिप्स पण कट केले समोरून. मी पुढे बघणार तुम्ही माझा लुक. सो तुम्हाला पण नवीन काही करायचं असेल ना म्हणजे हेअर्समध्ये, सो नक्की इथे विजिट करा यार, सिरियसली बोलते आहे. दापोलीमध्ये बेस्ट आहे, बेस्ट, सिरियसली. देन इथे असंच टॉकिंग चाललेलं आमचं. म्हणजे मी सांगत होते त्याला की मी पण मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला, बट जे काय माझ्यासोबत झालं तेच असंच सांगत होते. सो त्यांनी पण मला चांगलं सजेस्ट केलं की तू कर, म्हणजे ह्याच्यामध्ये अजून थोडा एक्सपिरियन्स वगैरे घे. सो बरोबर बोलला तू पण, एक्सपिरियन्सची गरज आहे आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये असते. ॲक्च्युली माझा सीन कसं असतो माहिती आहे का तुम्हाला, मी सगळ्या गोष्टी ट्राय करायला जाते. मल्टी टॅलेंटेड पर्सन असतात ना, त्यांचा हाच प्रॉब्लेम्स असतो की त्यांना जगायला आवडतं प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आर्टमध्ये. आणि माझ्या बाबतीत तेच होतं. माझ्याकडे खूप सारे क्वालिटीज आहेत, खूप सारे आर्टमध्ये. मला तुम्ही बघताय माझे व्लॉग, त्याच्यातून तुम्हाला कळत असेल यार, मी स्वतःची तारीफ मीच का करू. ओके. सो इथे झालं आहे माझं
हेअर वॉश करून आता इकडे हेअर ड्रायर करणार प्रॉपर. देन तुम्ही बघाल माझे न्यू हेअर कसे वाटत आहेत यार. आणि आहे ना पुढे आम्ही व्हिडिओज वगैरे पण केले, मी पण व्हिडिओज केले शॉर्ट्ससाठी वगैरे. आणि हे बघा माझा लुक फायनली. म्हणजे तुम्हाला काय बोलू, मी 1 इयर असं स्वतःसोबत असं हे करते की मी पुरा हेअर कट करणार, म्हणजे पूर्ण शॉर्ट हेअर करणार. बट नाही यार, माझा हेअर लुक एकदम भारी झालेला. देन मी निघाले घरी जायला आणि हा तुम्ही माझा लुक बघताय. वाव, लाईक मुझे तो अपने आप से प्यार ही हो गया उस दिन. एवढे भारी माझे हेअर्स झालेले, मला जसे हवे होते ना गाईज तसे झाले होते. म्हणजे जो लुक मला हवा होता, म्हणजे लेंथ पण कमी नाही झाली पाहिजे, लुक पण असं काही मला ऑड नाही वाटलं पाहिजे. बिकॉज अचानक आपण शॉर्ट हेअर वगैरे केले ना तर प्रॉब्लेम होतो, म्हणून मी आधी रिस्क नाही घेतली. मी दादाला बोलले पण नेक्स्ट टाईम करू. देन इथे मी घरी आले. बघा तुम्ही माझे हेअर्स मस्त सेट करून दिलेले दादानी मला, मस्त. आणि एक लाईक दादासाठी नक्की तुम्ही द्या जेव्हा व्हिडिओज वगैरे मी तुम्हाला शेअर करेल तेव्हा. ओके, सो हे बघा खूप म्हणजे असं डार्क. हॅलो गाईज, मी आज गेलेले आर्थिक सॅलॉनमध्ये आणि मी खूप मला हेअर ट्रान्सफॉर्मेशन करायचं होतं. बिकॉज तुम्हाला माहिती आहे माझे खूप लॉंग हेअर्स होते आणि म्हणून मी गेले आणि बघा खूप मस्त हेअर कट केला मी. छान, लाईक खूप आवडलं मला, खूप मीन्स खूप जास्त. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि एक लाईक आर्थिक द्यायसाठी नक्की बनलं पाहिजे. बिकॉज तुम्ही खूप मला जसे हेअर्स पाहिजे होते ना तसे मला करून दिलेत. आय एम टोटली सॅटिस्फाईड विथ दॅट, टोटली. ओके, आणि माझं मिडल पार्टिशन आहे, सो मी असे पण ठेवले तरी पण खूप छान वाटतात. सो नेक्स्ट ब्लॉग काय पाहिजे कमेंट करून सांगा. बाय बाय.